त्याला इशारा देतोय, तू भले बीजेपीला पैसे दे, पण या निवडणुकीमध्ये त्याला मतदान देऊ नको, एवढं लक्षात कर. उद्याचा असणारा येणारा कालखंड हा असणारा अत्यंत कठीण कालखंड ना. 10 वर्षामध्ये मोदीने 2014ला भारतावरचं असणारं कर्ज हे 26 रुपयात होतं 100पैकी. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींनी असणारं हे कर्ज 84 रुपयावरती, 100तले 84 रुपयावरती घेऊन गेलेले आहेत. आणि जागतिक बँक असं म्हणते की 2026ला हेच कर्ज 96 रुपयाचं होणार आहे, 96 रुपयाचं होणार आहे. 100पैकी 4 रुपयेच फक्त शिल्लक राहणार. येणारा कालखंड हा असणारा अत्यंत कठीण आहे. मी इथल्या असणाऱ्या संघाला आणि मोदींना विचारतोय की उद्या तुम्ही चालवणार कसं हे सांगा. मागच्या 10 वर्षामध्ये राजकीय लोकांवरती धाडी टाकण्यात आली. मागच्या 10 वर्षामध्ये इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रीवरती धाडी टाकण्यात आल्या. आता इथला व्यापारी जो आहे आणि छोटा कारखानदार जो आहे त्याला मी असणारा वॉर्निंग करतोय, त्याला इशारा देतोय, तू भले बीजेपीला पैसे दे, पण या निवडणुकीमध्ये त्याला मतदान देऊ नको, एवढं लक्षात कर. या निवडणुकीमध्ये तू त्याला मतदान देऊ नको. मतदान दिलं तर ईडी तुझ्या दारावरती आल्याशिवाय राहणार नाही, कारण का 4 रुपयामध्ये हा देश चालू शकत नाही. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकत नाही. निधी लागणार, तो मग रेड घालून लोकांकडून घ्या, अशी असणारी परिस्थिती राहणार. आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो, तुमच्या घरासमोर ईडी जर नसेल आणि नको असेल तर कृपा करून बीजेपीला मतदान करू नका. अशोक हिंगे यांना मतदान करा, म्हणजे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.